नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सिन्नरमधील पोलीस प्रशासनाने प्रभावी कामगिरी केली आहे। सिन्नर पोलिसांनी आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 630 नागरिकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस टी पाटील यांनी स्टार न्यूजला दिली आहे। सिन्नर शहरामध्ये या कोरोना महामारीमुळे मध्यंतरीच्या काळामध्ये संसर्ग जास्त वाढायला लागला होता, जास्त पेशंट वाढायला लागले होते। आम्ही जे लोक विदाऊट मास्क आणि जे डिस्टन्स सामाजिक डिस्टन्स आहे ते पाळत नव्हते त्यांच्यावर 188-269 प्रमाणे गुन्हे दाखल करायला सुरुवात केली। आतापर्यंत सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास 630 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे सिन्नर शहरामध्ये आता कोरोना प्रसारच्या संदर्भामध्ये कमतरता आलेली आहे। त्याचप्रमाणे मागच्या गणेशोत्सवाच्या काळात लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता शांतता कमिटी सदस्य, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि या सर्व लोकांना आम्ही BA सिस्टीमवरून आवाहन केलं होतं की सिन्नर शहरामध्ये सार्वजनिक गणपती बसू नये, गर्दी करू नये, त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊन एखाद्याची जीवितहानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सिन्नरकरांना आम्ही आवाहन केलं होतं। सिन्नरकरांनी त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आम्ही तहसीलदार साहेब, मुख्य अधिकारी साहेब आणि पोलीस प्रशासन आणि आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सिन्नर शहरामध्ये 12 प्रभाग आहेत। त्या 12 प्रभागामध्ये 12 ट्रॅक्टर आम्ही एका ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लावून जे घरगुती गणपती बसवलेले होते त्या गणपतींना एकत्र करून म्हणजे त्यांना गणपती दान घेऊन ते सिल्वर लोटस हायस्कूलमध्ये एकत्र आणून त्या ठिकाणी पाण्यामध्ये विसर्जित केलेले होते। तीच सिस्टीम आम्ही आता नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये ज्या देवीच्या मूर्त्या असतील त्या मूर्त्या देखील आम्ही दान घेणार आहोत। सिन्नर शहरात पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात काही गावांचाही समावेश आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली होती। दुचाकीवरून डबल सीट फिरणे, मास्कचा वापर न करणे, रस्त्यावर विनाकारण फिरणे अशा सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर सिन्नर पोलिसांनी करडी नजर ठेवून रात्रंदिवस काम केले। पोलिसांनी रात्रंदिवस कर्तव्य बजावल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसून येते। नाशिक स्टार न्यूजसाठी विश्वास लचके, सिन्नर।